हिकारी सेंटर फॉर जॅपनीज लँग्वेजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या पेट्सबद्दलच थोडं बोलणार आहोत. आपण आधी पण एक व्हिडिओ बघितलेला आहे. सिंपल प्रश्न होता, पेत्तो गा इमास का? हाय इमास, इनू गा इमास. तुमच्याकडे पेट आहे का? हो आहे, इनू डॉग आहे, कुत्रं आहे. ठीक आहे, त्या पेटबद्दलच आज आपण बोलूयात की आपण विचारतोय युकी सांगला की तुझ्याकडे कुठलं पेट आहे, काय पेट आहे तुझ्याकडे. ठीक आहे, आणि मग आपण विचारणार आहोत की ते काय खातं. सो बघा, युकी सान पेत्तो वा नान देस का? युकी सान तुझ्याकडे कुठलं पेट आहे? युकी सान म्हणते आहिरू गा इमास. माझ्याकडे डक आहे, बदक आहे. आहिरू वा नानियो थाबेमास का? बदक काय खातं? युकी-सान म्हणते आहिरू वा कुसा तो यासाईयो थाबेमास. डक हे गवत, कुसा म्हणजे ग्रास आणि यासाई म्हणजे व्हेजिटेबल्स, भाज्या खातं. असं साधे आपण 2 प्रश्न विचारले. ठीक आहे, आहिरुवा नानसाई देस का? आहिरुवा सानसाई देस. तुझं बदक किती वर्षाचं आहे? नानसाई देस का? तर त्यावर युकी-सान म्हणतीये की सानसाई देस, 3 वर्षाचं आहे. ठीक आहे, असं आपण वेगवेगळ्या लोकांना विचारू शकतो की तुमच्याकडे काय पेट आहे, त्याचं नाव काय, त्याचं वय काय, ते काय खातं, काय पितं. सो 4-5 वाक्य आपण नक्की बोलू शकतो पेटबद्दल. ठीक आहे, अजून आपण एकाला विचारूयात. त्याचं नाव जोनसान आहे असं आपण धरूयात. ठीक आहे, सो बघा, जोनसान पेत्तो गा इमास का? जोन म्हणतोय हाय इमास. नान देस का? पेत्तो वा नान देस का? काय पेट आहे तुझ्याकडे? किंग्यो देस. तो म्हणतो माझ्याकडे गोल्डफिश आहे. खावाई देस, क्यूट आहे. किंग्यो वा नानियो थाबेमास का? गोल्डफिश तुझा काय खातो? किंग्यो वा किंग्यो नो एसाओ थाबेमास. तो जो माझा गोल्डफिश आहे तो फिश फूड खातो. नमाय वा नान देस का? किंग्यो नो नमाय वा तोमी देस. बघा, आपण त्याला नाव विचारलं की त्याचं नाव काय? तो म्हणतो त्याचं नाव टॉमी आहे. सिंपल. ठीक आहे, सो असं तुम्ही बोलू शकता तुमच्या पेटबद्दल. हे बोलताना लक्षात घ्या की तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲडजेक्टिव्ज वापरू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल कोणीतरी म्हणलं की माझ्याकडे साप पेट आहे, हेबी. सो हेबीबद्दल आपण बोलू शकतो की हेबी वा खोवाई देस ने. खोवाई स्कॅरी, भीती वाटावी असा. आणि मग त्याच्यावर तुम्ही म्हणू शकता की नगाई देस, खूप लांब आहे. किंवा तुमच्याकडे कुत्रं आहे असं तुम्ही म्हणला तर त्यात तुम्ही ॲडजेक्टिव्ह वापरू शकता ओकी देस, छान मोठं आहे माझं कुत्रं. चीसाई देस, छोटं आहे. त्यात तुम्ही ते एज सांगू शकता की माझं कुत्रं काय 8 वर्षाचं आहे. हासाई देस. सो अशा पेटबद्दल आपण 5 ते 6 वाक्य सहज बोलू शकतो, सोपी. तुम्ही पण प्रयत्न करा. वेगवेगळे पेट्स असू शकतात लोकांकडे, जसं की कुणाकडे मासा असतो, म्हणजे गोल्डफिश असतो, कुणाकडे कुत्रं, मांजर, कुणाकडे साप, कुणाकडे बदक. यू नेव्हर नो, लोकांकडे खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात पेट म्हणून. काही जणांकडे कासव देखील असतं. तर असा हा व्हिडिओ जो आपल्याला आपल्या पेट्सबद्दल 5-6 वाक्य बोलायला शिकवेल. तर नक्की प्रयत्न करा आणि जॅपनीज शिकत राहा, बोलत राहा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जा माता.